वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. सहसा जेव्हा आपण एखाद्या आजाराबद्दल बोलतो, वैद्यकीय निदानाबद्दल, तेव्हा तिथे एक प्रकारची अचूकता असते. म्हणजे समजा एखाद्याचा हात दुखावला तर आपण एक्स-रे काढतो आणि त्यात ती मोडलेली पांढरी रेष अगदी स्पष्ट दिसते. हो, अगदी बरोबर. आणि डॉक्टर फक्त बोट ठेवून सांगतात की बघा इथे फ्रॅक्चर आहे. हो ना. आणि त्यावर उपाय काय करायचा हेही ठरलेलं असतं. म्हणजे एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. तिथे काही कन्फ्युजन नसतं. नक्कीच. त्यात कोणतीही संदिग्धता नसते. गोष्टी डोळ्यांना स्पष्ट दिसल्या की त्या एका विशिष्ट चौकटीत बसवता येतात आणि मग त्यावर निर्णय घेणंही सोपे जाते. पण कसं आहे, जेव्हा आपण आर्थिक अहवाल किंवा बँकांच्या ताळेबंदाच्या जगात येतो ना, तेव्हा मात्र ही एक्स-रे मशीन काहीशी खराब झाल्यासारखी वाटते. हां, हे एक छान रूपक आहे. कारण आर्थिक अहवालांची आकडेवारी खऱ्या अर्थाने एक धूसर वास्तवाचं जग असतं. तिथे वरून एक चित्र दिसतं आणि तळाला पूर्णपणे दुसरंच काहीतरी चालू असतं. आणि आज आपण अशाच एका धूसर चित्राचा खरा अर्थ शोधणार आहोत. अगदी बरोबर. आजच्या या सखोल विश्लेषणात आपल्याकडे कॅनरा बँकेच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचा म्हणजेच Q4 FY26चा अधिकृत कमाईचा अहवाल आहे. सोबतच काही गुंतवणूकदारांचे नोट्स आणि बाजारातील विश्लेषकांचे अहवाल आहेत. आणि बँकिंग क्षेत्रातील आकडेवारी अनेकदा खूप तांत्रिक असल्यामुळे ती समजायला कठीण वाटते. पण हे जे अहवाल असतात ना, ते केवळ नफा आणि तोटा एवढंच सांगत नाहीत. हे आकडे सध्याच्या संपूर्ण बँकिंग क्षेत्राच्या स्थितीचे, अर्थव्यवस्थेच्या गतीचे आणि महत्त्वाचे म्हणजे सध्याच्या लिक्विडिटीच्या किंवा तरलतेच्या परिस्थितीचे थेट प्रतिबिंब असतात. मी तर म्हणेन की हा अर्थव्यवस्थेचा पल्स रेट आहे. नक्कीच. म्हणूनच आज आपलं मुख्य उद्दिष्ट हे आहे की या तांत्रिक जंजाळात न अडकता या आकड्यांमागे नक्की काय चाललंय याचा शोध घेणे. बरोबर. आणि हा अहवाल विशेषतः खूप विरोधाभासी आणि रंजक आहे. कारण यात बँकेची कमाई आणि मूळ कामकाजातून मिळणारा नफा लक्षणीयरित्या वाढला आहे. पण अंतिम निव्वळ नफ्याने मात्र अचानक खाली झेप घेतली आहे. हो, आणि हेच खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणूनच जेव्हा एखाद्या बँकेचा ऑपरेटिंग नफा वाढतो पण निव्वळ नफा घसरतो, तेव्हा पडद्यामागे नक्की कोणती आर्थिक समीकरणे बदलत असतात हे आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग थेट आकड्यांपासून सुरुवात करूया. हो, नक्की. कोणत्याही आर्थिक अहवालाचं विश्लेषण करताना पहिल्यांदा आपण टॉप लाईन म्हणजेच एकूण महसुलाकडे पाहतो. मार्च 2026 मध्ये संपलेल्या या चौथ्या तिमाहीत कॅनरा बँकेचा एकूण महसूल तब्बल 31,839 कोटी रुपयांवर पोचला आहे. बापरे, 31,000 कोटींच्या पुढे. हो, पण गेल्या वर्षी याच काळात तो 31,496 कोटी रुपये होता. टक्केवारीच्या भाषेत सांगायचं तर ही केवळ 1% वाढ आहे. अच्छा, म्हणजे 1% महसूल वाढ वरवर पाहता फार मोठी वाटत नाही. पण मला असं वाटतं की खरा आर्थिक चमत्कार या पुढच्या आकड्यात दडलेला आहे. अगदी बरोबर. कारण आपण जेव्हा बँकेच्या ऑपरेटिंग प्रॉफिटकडे म्हणजेच ऑपरेटिंग नफ्याकडे पाहतो तेव्हा चित्र एकदम बदलतं. अहवालानुसार बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यामध्ये तब्बल 19% घसघशीत वाढ झाली आहे. हो, 19% ही खूप मोठी उडी आहे. गेल्या वर्षीच्या 19,371 कोटींवरून हा आकडा आता थेट 22,968 कोटींवर गेला आहे. आता जे श्रोते बँकिंग क्षेत्रावर बारकाईने लक्ष ठेवून असतील त्यांना हे माहीतच आहे की बँकेचा ऑपरेटिंग नफा हा प्रामुख्याने नेट इंटरेस्ट इन्कम आणि इतर फी बेस्ड उत्पन्नावर अवलंबून असतो. बरोबर. पण तरीही माझा प्रश्न असा आहे की महसूल फक्त 1% वाढलेला असताना ऑपरेटिंग नफा थेट 19% कसा उसळी मारू शकतो? हा फरक कसा निर्माण झाला? हा एक अतिशय अचूक निरीक्षण नोंदवणारा प्रश्न आहे. महसूल आणि ऑपरेटिंग नफा यातील हा जो 19% फरक आहे ना, तो बँकेच्या कोर ऑपरेशन्स म्हणजेच मूळ व्यवसायाची ताकद दर्शवतो. म्हणजे त्यांचा मुख्य धंदा चांगला चाललाय? अगदी तेच. बँकांचा मुख्य व्यवसाय कर्ज देणे आणि त्यावर व्याज मिळवणे हा असतो. महसुलात फक्त 1% वाढ असली तरी बँकेने आपला जो ऑपरेटिंग खर्च आहे तो अत्यंत प्रभावीपणे नियंत्रित केला आहे. अच्छा, म्हणजे खर्च वाचवला. हो, आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्याच्या आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतही
कॅनरा बँकेच्या क्रेडिट ग्रोथमध्ये म्हणजेच कर्ज वाटपात चांगली वाढ झाली आहे. कॉर्पोरेट आणि रिटेल या दोन्ही स्तरांवर कर्जाची मागणी टिकून आहे. आणि त्या कर्जांवरून बँकेला जे व्याज मिळतंय ते सातत्याने तिजोरीत जमा होत आहे. अगदी बरोबर. हे म्हणजे बँकेचं इंजिन अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. हे एखाद्या दुकानासारखं आहे जिथे यावर्षी ग्राहकांची गर्दी वाढलीये, गल्ल्यात जास्त पैसे जमा होत आहेत आणि रोजचा व्यवसाय अतिशय उत्तम चालू आहे. इथपर्यंत तर सर्व काही छान वाटतंय. हो, इथपर्यंत चित्र अतिशय सकारात्मक आहे. पण मला इथे एका मोठ्या आणि कळीच्या मुद्द्यावर यायचं आहे. आपण आत्ताच म्हटलं की बँकेचा मूळ व्यवसाय अतिशय मजबूत स्थितीत आहे, इंजिन उत्तम काम करतंय आणि ऑपरेटिंग नफा 19% वाढलाय. पण अहवालाच्या खालच्या ओळीकडे म्हणजेच बॉटम लाईनकडे पाहिलं की धक्का बसतो. बँकेचा निव्वळ नफा जो नेट प्रॉफिट असतो तो 10% घसरलाय. हो, तो आकडा थोडा चिंतेचा वाटू शकतो. तो 5,111 कोटी रुपयांवरून खाली येऊन थेट 4,575 कोटी रुपयांवर आलाय. साहजिकच यामुळे बँकेची प्रतिशेअर कमाई किंवा EPS देखील 5.59 रुपयांवरून 5.04 रुपयांवर घसरलाय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे केवळ वार्षिक तुलनेतच नाही, तर जर आपण तिमाही दर तिमाही म्हणजे डिसेंबर 2025ची तुलना केली तरीही आपल्याला हीच घसरण पाहायला मिळते. अच्छा, म्हणजे तिथेही ड्रॉप आहे. हो ना, मी समजावून सांगते. डिसेंबरच्या तिमाहीत महसूल 30,938 कोटी होता. तो मार्चमध्ये वाढून 31,839 कोटी झाला. पण याच काळात ऑपरेटिंग नफा 26,936 कोटीवरून 22,968 कोटीवर आला आणि निव्वळ नफा 5,174 कोटीवरून 4,575 कोटीवर आला. एक सेकंड, इथेच हे प्रकरण खूप रंजक होते. जर तुमचा ऑपरेटिंग नफा 19% वाढलाय वार्षिक तुलनेत, तर तुमचा निव्वळ नफा 10% कसा काय पडू शकतो? बरोबर. म्हणजे हे गणित कसं जुळतंय? मधल्यामध्ये हे हजारो कोटी रुपये नक्की कुठे गेले? कुणी खिशात तर घातले नाहीत ना? च्या मुद्द्याचं विश्लेषण करूया. तुम्हाला प्रश्न पडला असेल की बँकेने आपला एवढा मोठा नफा बाजूला का काढला? हो, अगदी तोच प्रश्न आहे माझा. तर कसं आहे, बँकिंगच्या जगात प्रोव्हिजनिंग हा एक अतिशय कळीचा मुद्दा असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर बँका जेव्हा कर्ज देतात तेव्हा ती सर्वच्या सर्व कर्ज 100% परत येतीलच याची शाश्वती नसते. बरोबर, काही लोक बुडवतात. अगदी तेच. काही खाती तणावग्रस्त होऊ शकतात किंवा NPA मध्ये म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट्समध्ये बदलू शकतात. नियमानुसार आणि स्वतःच्या बचावासाठी बँकांना अशा संभाव्य धोक्यांसाठी त्यांच्या आजच्या ऑपरेटिंग नफ्यातून काही रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते. अच्छा, म्हणजे हे एक प्रकारचं इमर्जन्सी फंड किंवा सुरक्षा कवच आहे तर? हो, अगदी बरोबर. कॅनरा बँकेच्या बाबतीत त्यांनी या तिमाहीत अशा प्रकारच्या तरतुदींसाठी लक्षणीय रक्कम बाजूला ठेवली आहे. आणि साहजिकच ऑपरेटिंग नफ्यातून जेव्हा ही मोठी रक्कम वजा केली जाते तेव्हा कागदावर दिसणारा निव्वळ नफा आपोआप कमी होतो. हे स्पष्टीकरण ठीक आहे की बँकेने भविष्यातील धोक्यांसाठी पैसे बाजूला ठेवले आहेत. पण इथे माझा एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की हे एक सुरक्षा कवच आहे. पण जर बँकेचं कर्ज वाटप एवढं दर्जेदार आहे आणि NPA आधीच नियंत्रणात आले आहेत असा सर्वसाधारण बँकिंग क्षेत्राचा दावा आहे, तर मग अचानक या चौथ्या तिमाहीत एवढ्या मोठ्या प्रमाणात बफर तयार करण्याची काय गरज पडली? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बँकेच्या अंतर्गत जोखीम मॉडेल्सना असा कोणता धोका दिसत आहे की त्यांनी निव्वळ नफ्याला थेट 10% खाली खेचणाऱ्या तरतुदी केल्या? इथे काही लपलेले धोके आहेत का? तुमचा हा मुद्दा अत्यंत रास्त आहे आणि बाजारातील विश्लेषक नेमका हाच प्रश्न विचारत आहेत. बघा, यामागे 2-3 मुख्य आर्थिक प्रवाह असू शकतात. कोणते? एक म्हणजे कृषी क्षेत्र किंवा काही विशिष्ट मायक्रो, स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस म्हणजेच MSME क्षेत्रांमध्ये थोडा ताण दिसू लागला असावा. आणि दुसरं कारण म्हणजे स्टँडर्ड ॲसेट प्रोव्हिजनिंग. हे स्टँडर्ड ॲसेट प्रोव्हिजनिंग म्हणजे काय? म्हणजे अनेकदा बँका केवळ बुडीत कर्जांसाठीच नाही, तर जी कर्ज सध्या चांगली आहेत पण भविष्यात जागतिक किंवा देशांतर्गत आर्थिक अस्थिरतेमुळे धोक्यात येऊ शकतात, त्यांच्यासाठीही आधीच खबरदारी म्हणून तरतुदी करतात. अच्छा, म्हणजे आज कर्ज चांगलं आहे पण उद्या काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आजच तयारी? अगदी बरोबर. याला प्री एम्प्टिव्ह प्रोव्हिजनिंग म्हणतात. भारतीय रिझर्व्ह बँक देखील बँकांना मजबूत प्रोव्हिजन कव्हरेज रेशो राखण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत असते. त्यामुळे हा पैसा वाया गेलेला नाही किंवा बुडालेला नाहीये. हं, तो बँकेच्याच ताळेबंदात एका वेगळ्या सुरक्षित कप्प्यात ठेवला गेला आहे. ओके.
म्हणजे सध्या जरी नफा कमी दिसत असला तरी बँकेने आपला ताळेबंद अधिक लवचिक आणि मजबूत केला आहे, जेणेकरून भविष्यात एखादा आर्थिक धक्का बसल्यास बँक कोलमडणार नाही. अगदी अचूक. आता आपण अहवालातील दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या कारणाकडे वळूया, मार्जिनवरील दबाव किंवा मार्जिन प्रेशर. याने बँकेच्या नफ्यावर कसा आघात केला आहे? मार्जिनवरील दबाव समजून घेण्यासाठी आपल्याला नेट इंटरेस्ट मार्जिन आणि सध्याच्या डिपॉझिट वॉरकडे पाहावी लागेल. डिपॉझिट वॉर? हो, कोणतीही बँक ठेवीदारांकडून पैसे घेते आणि त्यावर एक ठराविक व्याज देते. तेच पैसे ती कर्ज म्हणून देते आणि त्यावर जास्त व्याज आकारते. या दोन व्याजदरांमधला जो फरक असतो तो बँकेचा नफा किंवा मार्जिन असतो. पण सध्या भारतीय बँकिंग क्षेत्रात एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. हो, मी वाचलंय की सध्या लिक्विडिटी किंवा बाजारातील पैशांची तरलता कमी झाली आहे. लोक आपला पैसा बँकांच्या एफडीमध्ये ठेवण्याऐवजी म्युच्युअल फंड्स आणि शेअर बाजारासारख्या जास्त परतावा देणाऱ्या पर्यायांकडे वळवत आहेत. अगदी बरोबर. आणि याचाच थेट फटका बँकांना बसता आहे. आपल्याकडे जास्तीत जास्त ठेवी आकर्षित करण्यासाठी बँकांना आता ठेवीदारांना जास्त व्याज द्यावं लागत आहे. म्हणजे बँकेचा कच्चा माल महाग झाला? अगदी तेच. कॅनरा बँकेसारख्या मोठ्या बँकांनाही ह्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांची कॉस्ट ऑफ फंड्स वाढवावी लागली आहे. पैसा आता महाग झाला आहे. पण दुसऱ्या बाजूला बघा. दुसऱ्या बाजूला काय? दुसऱ्या बाजूला बँकेने जी कर्जे दिली आहेत, विशेषतः कॉर्पोरेट कर्जे किंवा जुनी गृहकर्जे, त्यांचे व्याजदर बँका तितक्या वेगाने वाढवू शकत नाहीत. अच्छा, कारण रिझर्व्ह बँकेचे रेपो दर स्थिर आहेत. बरोबर. रेपो दर स्थिर असल्यामुळे कर्जावरील व्याजदर एका मर्यादेतच अडकले आहेत. याचाच अर्थ बँकेचा खर्च वाढतोय, पण त्या तुलनेत व्याज उत्पन्न त्याच वेगाने वाढत नाहीये. परिणामी जे नेट इंटरेस्ट मार्जिन काही काळापूर्वी 3% वर होते, ते आकुंचन पावून कमी होत आहे. बापरे, हे खरंच एक विरोधाभासी पण महत्त्वाचं निरीक्षण आहे. जर आपण याला एका सामान्य श्रोत्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर यात एक गमतीशीर दुहेरी भूमिका दिसते. ती कशी? म्हणजे बघा, एकीकडे जेव्हा आपण पाहतो की बँकांना ठेवींवर जास्त व्याज द्यावं लागत आहे, तेव्हा एक सामान्य नागरिक किंवा ठेवीदार म्हणून आपल्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी असते. कारण आपल्या एफडीचे दर वाढतात आणि आपल्याला जास्त परतावा मिळतो. नक्कीच. ठेवीदारांसाठी ही सुगीची वेळ आहे. पण त्याच वेळी जर आपण त्याच कॅनरा बँकेचे शेअरहोल्डर असू तर हीच बातमी आपल्यासाठी चिंतेची ठरते. कारण त्यामुळे बँकेचे मार्जिन कमी होऊन प्रतिशेअर कमाई घसरत आहे. हे अगदी अचूक विश्लेषण आहे. ठेवीदार विरुद्ध शेअरधारक हा संघर्ष सध्या संपूर्ण बँकिंग क्षेत्रात पाहायला मिळत आहे. जोपर्यंत बँकांच्या ठेवी वाढवण्याचा वेग हा त्यांच्या कर्जवाटपाच्या वेगाशी जुळत नाही, तोपर्यंत हा मार्जिनवरील दबाव असाच कायम राहील. आणि म्हणूनच या अहवालाने गुंतवणूकदारांच्या वर्तुळात एक मोठी चर्चा घडून आणली आहे. याच चर्चेचा संदर्भ घेऊन मला विचारायचं आहे की या सगळ्या आकडेवारीचा बाजारावर आणि गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर कसा परिणाम होतो. अहवालाचे विश्लेषण करणाऱ्या अनेक संस्थांनी या तिमाही निकालाला सरासरी किंवा ॲव्हरेज रेटिंग दिले आहे. हे असं का? हे रेटिंग इंटरेस्टिंग आहे. जर बँकेचा ऑपरेटिंग नफा 19% वाढतोय तर केवळ तरतुदी आणि मार्जिनच्या दबावामुळे संपूर्ण निकालाला थेट सरासरी ठरवणे योग्य आहे का? गुंतवणूकदारांनी याकडे कसं पाहावं? कसं आहे, बाजाराची प्रतिक्रिया नेहमीच 2 वेगवेगळ्या कालमर्यादांवर अवलंबून असते. जर आपण शॉर्ट टर्म म्हणजेच अल्पकालीन गुंतवणूकदारांचा विचार केला तर शेअर बाजार अत्यंत भावनाप्रधान आणि बॉटम लाईन केंद्रित असतो. म्हणजे त्यांना फक्त शेवटचा नफा दिसतो. हो, बाजाराला केवळ अंतिम नफा दिसतो. जेव्हा त्यांना दिसते की बँकेचा निव्वळ नफा 10% घसरला आहे आणि EPS 5.04 रुपयांवर आला आहे, तेव्हा बाजारात तात्काळ थोडी नकारात्मक प्रतिक्रिया उमटणं स्वाभाविक आहे. अल्पकालीन गुंतवणूकदार हे तिमाही निकालांच्या गणितांवर चालतात. त्यामुळे सरासरी रेटिंग हे प्रामुख्याने याच घसरणीमुळे आले आहे. पण लाँग टर्म किंवा दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हे चित्र वेगळे असू शकते नाही का? हो, नक्कीच वेगळे असू शकते. कारण जर आपण संपूर्ण व्यवसायाच्या मजबूतीचा विचार केला, आपण हे एका रूपकाच्या माध्यमातून समजून घेऊया. मला असं वाटतं की ही बँक एका अत्यंत मजबूत आणि मोठ्या जहाजासारखी आहे. या जहाजाचे इंजिन म्हणजेच बँकेचा कोर व्यवसाय आणि ऑपरेटिंग नफा पूर्ण क्षमतेने आणि अत्यंत ताकदीने काम करत आहे. नक्कीच, हे जहाज अतिशय वेगाने पुढे जात आहे. पण अडचण अशी आहे की सध्या ते एका अशा समुद्रातून जात आहे जिथे डिपॉझिट वॉर आणि मार्जिन प्रेशर नावाचे जोरदार वारे समोरून वाहत आहेत.
ज्याला हेडविंड्स म्हणतात. आणि म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून या जहाजाच्या कर्णधाराने भविष्यातील कोणत्याही वादळाचा सामना करण्यासाठी जहाजावर जास्तीच्या लाईफ बोटी आणि अतिरिक्त इंधन लादून ठेवले आहे. अगदी बरोबर जोडलं तुम्ही हे. बँकिंगच्या भाषेत यालाच आपण वाढीव तरतुदी किंवा प्रोव्हिजन्स म्हणतो. या अतिरिक्त ओझ्यामुळे जहाजाचा सध्याचा वेग थोडा कमी झाला आहे, ज्याला आपण निव्वळ नफा घसरणे म्हणतो, पण यामुळे जहाजाची सुरक्षितता मात्र अनेक पटींनी वाढली आहे. हे रूपक या परिस्थितीला अगदी चपखलपणे लागू पडते. आणि या जहाजाच्या रूपकात आपल्याला आणखी एका अत्यंत महत्त्वाच्या घटकाचा समावेश करावा लागेल. कोणता? तो म्हणजे गव्हर्नमेंट बँकिंग पुश किंवा सरकारी धोरणांचा आधार. बघा, कॅनरा बँक ही केवळ एक व्यावसायिक बँक नाहीये, तर ती एक PSU बँक आहे, सार्वजनिक क्षेत्रातील बँक. बरोबर. सध्या भारत सरकार इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि कॅपेक्सवर प्रचंड गुंतवणूक करत आहे. हो, रस्ते, रेल्वे, ऊर्जा प्रकल्प आणि अनेक महत्त्वाकांक्षी सरकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी या सरकारी बँकांचाच प्रामुख्याने वापर केला जातो. अगदी तसंच. आणि या सरकारी पाठबळामुळे आणि वाढत्या कॅपेक्समुळे या PSU बँकांच्या ताळेबंदाला एक नैसर्गिक आधार मिळतो. खाजगी बँकांच्या तुलनेत या बँकांकडे एक मोठा आणि खात्रीशीर ग्राहक वर्ग असतो. अच्छा. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूकदार जेव्हा या अहवालाकडे पाहतात तेव्हा ते केवळ 10% नफा घसरल्याचे पाहत नाहीत. मग ते काय पाहतात? ते हे पाहतात की बँकेचे महसुलाचे मॉडेल स्थिर आहे, कर्ज वाटप वाढत आहे आणि सरकारने दिलेल्या धोरणात्मक वाऱ्याचा वेग या जहाजाला भविष्यात आणखी वेगाने पुढे नेण्यास मदत करेल. त्यामुळेच जरी शॉर्ट टर्म चित्र थोडे आव्हानात्मक वाटत असले तरी दीर्घकालीन पाया अजूनही भक्कम आहे. हे एक अत्यंत संतुलित आणि सर्वसमावेशक विश्लेषण आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे तर या अहवालाचा सारांश असा आहे: बँकेचा महसूल स्थिर आहे, त्यांच्या मुख्य व्यवसायातून मिळणारा ऑपरेटिंग नफा उत्कृष्ट आहे, पण डिपॉझिट वॉरमुळे आलेले मार्जिन प्रेशर आणि सुरक्षेसाठी केलेल्या वाढीव तरतुदी या 2 कारणांमुळे बँकेचा अंतिम निव्वळ नफा 10% घसरला आहे. अगदी अचूक सारांश. आणि म्हणूनच या निकालांना सध्या सरासरी रेटिंग देण्यात आली आहे. पण आता इथून पुढे काय? पुढील तिमाहीत या स्थितीमध्ये काही सुधारणा होऊ शकते का? भविष्यातील वाटचाल कशी असेल हे ठरवण्यासाठी आपल्याला प्रामुख्याने 4 आर्थिक निकषांवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. बरं. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे NPA मॅनेजमेंट. बँकेने या तिमाहीत ज्या मोठ्या तरतुदी केल्या आहेत त्या खरोखरच भविष्यातील धोके टाळण्यासाठी पुरेशा आहेत का? जर बँकेची मालमत्ता गुणवत्ता सुधारली आणि नवीन बुडीत कर्जे निर्माण झाली नाहीत तर बँकेला भविष्यात एवढ्या मोठ्या तरतुदी करण्याची गरज भासणार नाही. अरे, जर तरतुदींची रक्कम कमी झाली तर तोच पैसा थेट बँकेच्या निव्वळ नफ्यात जोडला जाईल, ज्यामुळे चित्र पुन्हा एकदा सकारात्मक होईल. बरोबर. दुसरा निकष आहे कर्जवाटपातील वाढ. जर कॉर्पोरेट कॅपेक्स चक्र वेगाने फिरू लागले आणि कर्जाची मागणी वाढली तर बँकेच्या उत्पन्नात मोठी भर पडेल. आणि तिसरा निकष? तिसरी गोष्ट म्हणजे व्याजदराचे चक्र. सध्या रिझर्व्ह बँकेचे दर स्थिर आहेत, पण जर महागाई आटोक्यात आली आणि भविष्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दर कमी करायला सुरुवात केली तर बँकांना त्यांच्या कॉस्ट ऑफ फंड्समध्ये मोठा दिलासा मिळू शकतो. म्हणजे मग ठेवींवरील व्याजदर हळूहळू कमी होऊ लागतील, ज्यामुळे तो मार्जिनवरचा जो दबाव आहे ना तो आपोआप हलका होईल. होय. आणि चौथा आणि शेवटचा निकष म्हणजे अर्थव्यवस्थेतील लिक्विडिटी परिस्थिती. बँकांना सध्या ठेवी मिळवण्यासाठी जी तीव्र स्पर्धा करावी लागत आहे ती स्पर्धा कशी वळण घेतेय यावर त्यांचे पुढील मार्जिन अवलंबून असेल. जर बँकेने आपला कासा रेशिओ म्हणजेच करंट अकाउंट अँड सेव्हिंग्ज अकाउंट रेशिओ सुधारला, म्हणजेच स्वस्थ ठेवींचे प्रमाण वाढवले, तर त्यांना महागड्या FDंवर जास्त अवलंबून राहावे लागणार नाही. हे 4 घटक बँकेची पुढील दिशा ठरवतील. बापरे, अतिशय सखोल आणि विचारप्रवर्तक विश्लेषण. जेव्हा आपण नुसते आकडे पाहतो तेव्हा ते खूप कोरडे आणि अनेकदा दिशाभूल करणारे वाटू शकतात. हो, बरेचदा ते फसवे असतात. पण जेव्हा आपण या आकड्यांमागचं का आणि कसं समजून घेतो, जसं की मार्जिन प्रेशर, लिक्विडिटीची कमतरता आणि तरतुदींचं अर्थशास्त्र, तेव्हा ते धुसर चित्र स्पष्ट व्हायला लागतं आणि बँकेच्या आरोग्याचं खऱ्या अर्थाने निदान करणं शक्य होतं. आणि हेच अशा विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट असते. केवळ वरवरच्या लाटेवर स्वार न होता समुद्राच्या तळाशी कोणते प्रवाह वाहत आहेत हे समजून घेणे. नक्कीच. आता आजच्या या सखोल विश्लेषणाची सांगता करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक असा मुद्दा जो तुम्हाला विचार करायला आणि स्वतःच्या स्तरावर शोध घ्यायला भाग पाडेल.
संपूर्ण चर्चेत आपण मार्जिनवरील दबाव आणि गव्हर्नमेंट बँकिंग पुश या दोन्ही गोष्टी पाहिल्या. आता यात एक मोठा धोरणात्मक प्रश्न असा निर्माण होतो की कॅनरा बँकेसारख्या PSU बँकांवर एकीकडे सरकारचा सामाजिक आणि आर्थिक विकासाचा अजेंडा राबवण्याची जबाबदारी असते. बरोबर. जसे की कमी व्याजदरात कर्ज देणे. हो, किंवा सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे. पण दुसरीकडे याच बँका शेअर बाजारात लिस्टेड आहेत, जिथे गुंतवणूकदार अत्यंत व्यावसायिकपणे केवळ नफ्याचे मार्जिन आणि EPS वाढण्याची अपेक्षा करतात. हा खरोखरच एक अत्यंत नाजूक समतोल आहे. होय, आणि प्रश्न हाच आहे की भविष्यात जसजसे व्याजदरांचे चक्र बदलेल आणि कर्जाची मागणी कमी जास्त होईल, तसतसे या PSU बँका सामाजिक हिताची अंमलबजावणी आणि व्यावसायिक नफ्याची भूक या परस्पर विरोधी वाटू शकणाऱ्या दोन जबाबदाऱ्यांचा समतोल कसा साधतील? हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. तोलावर भारताच्या बँकिंग व्यवस्थेचे आणि पर्यायाने आपल्या अर्थव्यवस्थेचे भविष्य अवलंबून आहे. तर आजच्या या सखोल विश्लेषणात आपण इथेच थांबूया. हो, नक्कीच. आर्थिक ताळेबंदांच्या या धूसर जगात असाच स्पष्टतेचा प्रकाश टाकण्यासाठी आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर नक्की मंथन करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.